Hello students, good morning to all of you. Welcome to this online lecture. I am Miss Seema Landge. In your previous lecture you have studied point characteristics of the business. Okay, in the point characteristics of the business we are covered 10 points. Okay, in the first lecture characteristics we are covered 1 to 5 points and second lecture 6 to 10 पॉईंट्स. जे काय आपलं पहिलं लेक्चर कॅरेक्टरिस्टिकचं झालं त्यामध्ये आपण 1 ते 5 पॉईंट कवर केलेले आहेत आणि दुसरं जे लेक्चर आपलं झालं त्यामध्ये आपण 6 ते 10 या नंबरचे पॉईंट्स काय केलेले आहेत कवर केलेले आहेत. तर कॅरेक्टरिस्टिक्स ऑफ बिझनेस यामध्ये आपल्याला 10 पॉईंट्स दिलेले आहेत. 10 कॅरेक्टरिस्टिक्स तुम्हाला एक्सप्लेन केलेले आहेत. सो फर्स्ट कॅरेक्टरिस्टिक्स इकॉनॉमिक ॲक्टिव्हिटी, सेकंड बाइंग अँड सेलिंग, थर्ड कंटिन्युअस प्रोसेस, फोर्थ प्रॉफिट मोटिव्ह, 5 number risk and uncertainties, 6 number creative and dynamics, 7 number customer satisfaction, 8 number social activity, 9 number government control and 10 optimum utilization of resources. Okay, so in today's lecture we are going to study point scope of business. In the scope of business, first point industry. In the industry, type of industries. So in the industries there are two types of industry. First point primary industry and second point secondary industry. Okay, and then in the scope of business, second main point title is commerce. In the commerce, first point trade and second point auxiliaries to trades. ओके, स्कोप ऑफ बिझनेस बघत असताना किंवा स्कोप ऑफ बिझनेसचा हा पॉईंट आपण बघत असताना आपल्याला पॉईंट्स काय दिलेले आहेत. पहिला पॉईंट आपला इंडस्ट्री आहे, त्यामध्ये आपल्याला टाईप ऑफ इंडस्ट्री सांगितलेले आहेत. मग देर आर टू टाईप्स ऑफ इंडस्ट्री. फर्स्ट प्रायमरी इंडस्ट्रीज, सेकंडरी इंडस्ट्रीज. प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये इन द प्रायमरी इंडस्ट्री देर आर टू पॉईंट्स. त्यामध्ये फर्स्ट एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज, सेकंड जेनेटिक इंडस्ट्री. सेकंडरी इंडस्ट्रीजमध्ये एक्सप्लेनेशन येईल. त्यानंतर सी पॉईंट जो येईल तो म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री. त्यानंतर सेकंड मेन पॉईंट जो येईल तो कॉमर्स. त्यामध्ये ट्रेडमध्ये इंटरनॅशनल ट्रेडमध्ये होलसेल ट्रेड, रिटेल ट्रेड. ओके, देन सेकंड एक्सटर्नल ट्रेडमध्ये इन द एक्सटर्नल ट्रेड फर्स्ट इम्पोर्ट ट्रेड अँड एक्सपोर्ट ट्रेड अँड सेकंड ऑक्झिलरीज टू ट्रेड. In the auxiliaries to trade, there are 5 points included. First, transport. Second, insurance. Third, warehousing. Fourth, banking. And 5, advertising. Okay. या ठिकाणी स्कोप बघत असताना पहिला पॉईंट आपण काय पाहतो, इंडस्ट्री. इन द इंडस्ट्रीमध्ये काय सांगितलं आहे तुम्हाला किंवा काय एक्सप्लेन केलेलं आहे. तर इन द इंडस्ट्री इज कन्सर्न विथ द प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ गुड्स. या पद्धतीचे क्वेश्चन तुम्हाला विचारले जाऊ शकतात. फॉर एक्झाम्पल काय असू शकतं, डॅश डॅश इज कन्सर्न विथ द प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ गुड्स. आन्सर असेल इंडस्ट्री. Okay, this type of business units are called industrial enterprises which produced consumer goods as well as machinery and equipments. Industry is concerned with the production and processing of goods. Industry, उद्योग, business, व्यवसाय कशाशी कन्सर्न आहे तर जे काही वस्तू असेल, रॉ मटेरियल असेल त्याच्यावरती प्रोसेसिंग करून जे काही प्रोडक्शन घेतलं जाईल, फायनल गुड्स तयार केले जातील, ज्याच्यावरती काही प्रोडक्शन घेतलं जातं त्याच्यावरती काही प्रोसेस केली जाते आणि त्याच्यामधून काय केलं जातं तर फायनल प्रोडक्शन असेल किंवा फिनिश्ड गुड्स असतील त्या तिथं तयार केल्या जातात. आणि अशा टाईपच्या बिझनेसला काय म्हटलं जातं, इंडस्ट्रियल एंटरप्राइजेस. बघा, औद्योगिक व्यवसाय असेल तर म्हटलं जातं. त्याचबरोबर द वर्ड इंडस्ट्री रेफर्स टू दॅट पार्ट ऑफ बिझनेस ॲक्टिव्हिटी विच इज ॲप्रिहेन्सिव्ह विथ द एक्स्ट्रॅक्शन, प्रोडक्शन ऑर फॅब्रिकेशन ऑफ प्रोडक्ट. द प्रोडक्ट विच आर राइज्ड, produced or processed by an industry may either be used by the ultimate consumer by another concern for फ्युचर प्रोडक्शन. बघा, जे काही इंडस्ट्रीमध्ये जे काही प्रोडक्शन घेतलं जातं किंवा ज्या काही वस्तू बनवल्या जातात किंवा ज्या काही वस्तूंवरती प्रोसेस केली जाते, प्रोसेस करून जे काही फायनल प्रोडक्ट बनवलं जातं ते फायनल प्रोडक्ट
काय केलं जात असतं, कन्झ्युमर्सच्या नावाने ठेवलं जातं किंवा कन्झ्युमर्सच्या नावाने सेल केलं जातं. म्हणजेच काय तर जे काही फायनल प्रोडक्ट केलं जातं ते काय केलं जातं, ट्रान्सपोर्टेशन करून मार्केटमध्ये आणलं जातं जेणेकरून की ते सेल व्हावं. ओके. आणि त्यानंतर जे काही बिझनेसमध्ये मशिनरींचा यूज करून किंवा रॉ मटेरियल असेल, रॉ मटेरियल मशिनरी वेगवेगळे इक्विपमेंट्स असतील त्याचा यूज करून जे काही प्रोडक्ट्स बनवले जातात, जे काही प्रोडक्ट्स तयार केले जातात, जे काही प्रोडक्ट्सवरती प्रक्रिया केली जाते ते प्रोडक्ट्स फायनली कस्टमरपर्यंत सेल केले जातात. ते सेल करण्यासाठी ट्रान्सपोर्टेशनचा यूज केला जातो. त्याचबरोबर ती अंतिम प्रक्रिया जी असेल ती प्रक्रिया म्हणजे काय असेल तर ते प्रोडक्ट्स कस्टमरच्या हातामध्ये पोहोचवणं असेल. ओके. सो या पॅसेजमध्ये तुम्हाला एकच क्वेश्चन विचारला जाऊ शकतो, डॅश डॅश इज कन्सर्न विथ द प्रोडक्शन अँड प्रोसेसिंग ऑफ गुड्स. तुम्हाला स्क्रीनवरती दिसत असेल. ओके. If the goods produced by an industry are consumed by final customers, these are named as consumers goods. For example, clothes. काय सांगितलं गेलं आहे तर इफ द गुड्स प्रोड्यूस्ड बाय द इंडस्ट्री आर कन्झ्युम्ड बाय द फायनल कस्टमर्स, दिस आर नेम ॲज कन्झ्युमर्स गुड्स. फॉर एक्झाम्पल क्लोथ. मग काय सांगितलं जातं आहे तर जे काही रॉ मटेरियल असेल, रॉ मटेरियलवरती प्रोसेस करून जे काही अंतिम प्रॉडक्ट तयार केलं जातं ते ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जातं, ग्राहकांच्या चिंतेसाठी ते वापरलं जातं. ओके. मग त्यामध्ये उदाहरणार्थ काय येऊ शकतं तर कपडे किंवा क्लोथ. मग कपड्याला काय म्हणलं जातं आहे, क्लोथला काय म्हणलं जातं आहे, जर जो काही माल असेल, रॉ मटेरियल असेल, पक्का माल असेल, फिनिश्ड माल असेल, काय सांगितलं गेलं आहे तर रॉ मटेरियल जे असेल त्याचं जे काही प्रोसेस केली जाईल त्याच्यावरती प्रोसेस करून काय केलं जाईल तर फिनिश्ड प्रोडक्ट्स तयार केल्या जाईल. ते ग्राहकांच्या सॅटिस्फॅक्शनसाठी ग्राहकांपर्यंत पोहोचवलं जाईल. आणि त्यासाठी जी काही उत्पादनासाठी म्हणजे जे काही यूज केलं जाईल, मग त्यामध्ये काय यूज केलं जाईल, त्यामध्ये रॉ मटेरियल असेल, त्यामध्ये मशिनरीज असतील, त्यामध्ये एम्प्लॉईज मॅनपॉवर असेल, त्यामध्ये लाईट्स असतील, वेगवेगळ्या प्रकारे वेगवेगळ्या इक्विपमेंट्स यूज करून ते प्रोडक्ट तयार केलं जाईल आणि ते कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी मार्केटमध्ये कस्टमरच्या हातापर्यंत पोचवलं जाईल. उदाहरणार्थ काय सांगितलं ह्यांनी तुम्हाला, उदाहरणार्थ तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं आहे ते म्हणजे क्लॉथ्स. If the goods are used for further production of wealth, they are called producer or capital goods. In case the goods produced by an industry are further produced into finished products by another concern, they are called as intermediate goods. For example, plastic. आता प्लास्टिकला तुम्हाला इंटरमिडिएट गुड्स सांगितलं आहे. मग त्यामध्ये काय सांगितलं जातं तर जे काही उत्पादक असतील किंवा जे काही कॅपिटल गुड्स असतील, भांडवली वस्तू असतील, त्या भांडवली वस्तू असतील किंवा जे काही फायनल तुमचं प्रोडक्शन असेल ते एकत्रित करून जे काही उद्योग जो असेल, व्यवसाय जो असेल, बिझनेस जो असेल, त्यामधून जे काही प्रोडक्शन घेतलं जाते ते प्रोडक्शन असेल, रॉ मटेरियल असेल, ते पुढे आणण्याची प्रक्रिया जी आहे, मार्केटमध्ये आणण्याची प्रक्रिया जी आहे त्याला काय म्हटलं जातं तर इंटरमिडिएट्स गुड्स असं म्हटलं जातं आहे. जेणेकरून की प्लास्टिक काय आहे, रॉ मटेरियल तयार केलं जातं, रॉ मटेरियल कलेक्ट केलं जातं, त्याच्यावरती एक फायनल प्रक्रिया केली जाते. त्या फायनल प्रक्रियेमधून मेन प्रॉडक्ट जे असेल ते मेन प्रॉडक्टचं प्रोडक्शन घेतलं जातं आणि फायनल गुड्स काय केलं जातं, प्लास्टिक काय केलं जातं, मार्केटमध्ये सेलिंग करण्यासाठी आणलं जातं. एवढं सगळं इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगितलं गेलं. इंडस्ट्रीमध्ये फक्त एकच लक्षात ठेवा की काय तर इंडस्ट्री म्हणजेच उद्योग व्यवसाय. ओके. यामध्ये काय केलं जातं तर रॉ मटेरियल कलेक्ट केलं जातं, रॉ मटेरियलवरती वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात, वेगवेगळ्या प्रोसेस करून काय केलं जातं, एक फायनल प्रोडक्ट तयार केलं जातं, एक फायनल वस्तू तयार केली जाते, एक फायनल सर्व्हिस तयार केली जाते आणि ती कस्टमर सॅटिस्फॅक्शनसाठी काय केलं जातं, मार्केटमध्ये
पोहोचवली जाते आणि त्याद्वारे कस्टमर सॅटिस्फाईड केले जातात आणि त्यामधून काय केलं जातं, सेल केला जातो, ते प्रोडक्ट सेल केलं जातं आणि त्यामधून थोड्याफार प्रमाणामध्ये व्यावसायिक जे असतात, बिझनेसमन जे असतात ते काय करतात, प्रॉफिट मिळवतात. ओके, इन शॉर्टमध्ये इंडस्ट्रीमध्ये लक्षात काय ठेवायचे तर जे काही रॉ मटेरियल असेल त्या रॉ मटेरियलवरती प्रोसेसिंग करून एक फायनल गुड्स तयार केलं जातं, फायनल प्रोडक्ट तयार केलं जातं आणि ते मार्केटमध्ये सेल केलं जातं आणि त्याच्यातून थोडाफार नफा हा मिळवला जातो. आता टाईप ऑफ इंडस्ट्री. टाईप ऑफ इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला काय काय सांगितलं आहे, इंडस्ट्रीज आर डिवायडेड इंटू 2 ब्रॉड कॅटेगरीज. ओके, 2 कॅटेगरीमध्ये इंडस्ट्री डिवाइड केलेली आहे. पहिली काय आहे, प्रायमरी कॅटेगरी. फर्स्ट काय, प्रायमरी कॅटेगरीज. प्रायमरी कॅटेगरीजमध्ये, इन द प्रायमरी कॅटेगरीजमध्ये फर्स्ट एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, सेकंड जेनेटिक इंडस्ट्री. ओके, देन सेकंडरी इंडस्ट्री आणि त्यानंतर सेकंडरी इंडस्ट्री नंतर सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्री. ओके, मग काय सांगितलं गेलं आहे, टाईप्स ऑफ इंडस्ट्रीमध्ये प्रायमरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्रीजमध्ये प्रायमरी इंडस्ट्रीज इन्क्लूड ऑल दोज ॲक्टिव्हिटी विच आर कन्सर्न विथ एक्स्ट्रॅक्शन, प्रोड्युसिंग अँड प्रोसेसिंग ऑफ नॅचरल रिसोर्सेस. जे काही नॅचरल रिसोर्सेस असतील ते नॅचरल रिसोर्सेसची कनेक्ट आहे प्रायमरी इंडस्ट्री. प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये जे काही तुमची नॅचरल रिसोर्सेस असतील त्या नॅचरल रिसोर्सेसचा प्रॉपर यूज केला जातो. त्या नॅचरल रिसोर्सेसवरती जे काही प्रोसेसिंग केलं जातं ते प्रॉपर केलं जातं, प्रॉपर प्लॅनिंग करून ते प्रोसेसिंग केलं जातं आणि त्यामधून काय केलं जातं तर प्रोडक्शन तयार केलं जातं. एक फायनल वस्तू तयार केली जाते, वस्तू बनवली जाते. मग नॅचरल रिसोर्सेसमध्ये कोणकोणते नॅचरल रिसोर्सेस येऊ शकतात, मग त्यामध्ये नॅचरल रिसोर्सेसमध्ये कोणकोणते येऊ शकतात तर नॅचरल रिसोर्सेस जे आहेत त्या नॅचरल रिसोर्सेसमध्ये कोणकोणते रिसोर्सेस येऊ शकतात. मग त्यामध्ये कोल असेल, कोळसा असेल. कोळसा नॅचरल रिसोर्सेस आहे. कोळशाच्या खाणी आहेत ज्या की खाणीमधून कोळसा काढला जातो, त्याचं उत्खनन वगैरे केलं जातं आणि त्याच्यावरती प्रोसेस करून काय केलं जातात, वस्तू तयार केली जाते की असेल किंवा जे काही फिनिश्ड गुड्स तयार केले जात असेल ते काय केलं जातं, मार्केटमध्ये आणलं जातं. ओके, उत्खनन असेल. त्यानंतर नैसर्गिक रिसोर्सेसमध्ये हे येईल, फर्निचर येईल, वूड येईल. त्यामध्ये झाडांना कट केलं जातं, त्याच्यापासून लाकूड मिळवलं जातं, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेस केल्या जातात, वेगवेगळ्या प्रोसेस करून फर्निचर फायनल तयार केलं जातं. मग फायनल फर्निचरमध्ये वेगवेगळे फर्निचर्स तयार केले जातात. टेबल असेल, कपाट असेल, म्हणजे वेगवेगळे फर्निचर्स तिथं तयार केले जातात आणि ते काय केले जातात, सेलिंगसाठी मार्केटला आणले जातात आणि त्याच्यातून नफा हा मोठ्या प्रमाणामध्ये मिळवला जातो. हे झालं प्रायमरी इंडस्ट्रीजमध्ये. प्रायमरी इंडस्ट्रीज म्हणजे कसल्या इंडस्ट्रीज सांगितल्या, ज्या काही नॅचरल रिसोर्सेसवरती प्रोसेस करतात आणि त्याच्यामधून प्रोडक्ट तयार करतात. दीज इंडस्ट्रीज मे बी फर्दर सब डिवायडेड इंटू 2 टाईप्स, ए एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज अँड सेकंड जेनेटिक इंडस्ट्रीज. बघा, आता प्रायमरी इंडस्ट्रीजमध्ये 2 टाईप्स केलेले आहेत, 2 सब डिवायडेड टाईप्स त्यांनी केलेले आहेत प्रायमरी इंडस्ट्रीजमध्ये. इन द प्रायमरी इंडस्ट्रीज देर आर 2 टाईप्स. फर्स्ट एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज, सेकंड जेनेटिक इंडस्ट्री. मग एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीमध्ये काय सांगितलं तर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री, इन द एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज आर दोज इंडस्ट्रीज विच एक्स्ट्रॅक्ट राईस और फॅब्रिकेट रॉ मटेरियल फ्रॉम अबव और बिनेथ सरफेस ऑफ द अर्थ. ओके, त्यानंतर मायनिंग, फिशरीज, फॉरेस्ट्रीज, ॲग्रिकल्चर. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज आर कन्सर्न विथ द एक्स्ट्रॅक्शन ऑफ मटेरियल्स फ्रॉम द अर्थ, सी अँड एअर. बघा, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री कशाशी रिलेटेड आहे तर पृथ्वीमधून किंवा उत्खनन करून जे काही आपल्याला मिळणार आहे म्हणजे नॅचरल रिसोर्सेस. ओके, किंवा जे काही अर्थ असेल पृथ्वीच्या पृष्ठभागावरती किंवा खालती जो काय असेल कच्चा माल, त्यामध्ये खाणकाम करून काय केलं जातं, वेगवेगळा कच्चा माल तयार उपलब्ध केला जातो. त्यानंतर तुमचं फिशरीज असेल, मत्स्य व्यवसाय असेल. ओके, त्यानंतर मत्स्य व्यवसायानंतर ॲग्रिकल्चरमध्ये वनीकरणाचा बिझनेस असेल. देन त्यानंतर शेती असेल. ओके,
शेती असेल. यामध्ये काय सांगितलं आहे तर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज ही खाणकाम असेल, मत्स्य व्यवसाय असेल, शेती असेल त्याच्याशी रिलेटेड आहे. त्याचबरोबर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज, एक्स्ट्रॅक्टिव्ह उद्योग हे कशाचे तर उत्खनन करणारे जी काही सामग्री असेल त्याच्याशी संबंधित असतात. मग पृथ्वी, समुद्र असेल, हवा असेल आणि जसं की खाणकाम असेल, शेती असेल, मासेमारी असेल किंवा शिकारसुद्धा येऊ शकतं. वेगवेगळ्या प्राण्यांची शिकार करून काय केलं जातं, त्यांचे पार्ट्स हे सेल केले जातात आणि त्याच्यातून प्रॉफिट हा मोठ्या प्रमाणामध्ये मिळवला जातो. आणि हे उद्योग एकतर काय करत असतात बघा, काय सांगितलं जातं तर यामध्ये products of the industries are used either directly or consumption such as food grain, fruit and vegetables or raw materials such as cotton, sugarcane. बघा काय सांगितलं जाते, पृथ्वी, समुद्र, हवा असेल, खाणकाम असेल, शेती असेल, मासेमारी असेल, शिकार असेल, या सर्वांशी काय आहे तर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री कन्सर्न आहे, रिलेटेड आहे. त्यामध्ये तुम्हाला सांगितलं मायनिंग असेल, फार्मिंग असेल, फिशिंग असेल, हंटिंग असेल, ॲग्रिकल्चर असेल, ओके, याच्याशी ती रिलेटेड आहे. आणि एकतर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री ही डायरेक्टली फूड असेल, आपले फ्रूट्स असतील, व्हेजिटेबल्स असतील, याच्याशी सुद्धा रिलेटेड आहे. यामध्ये सुद्धा एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीजमध्ये यासुद्धा गोष्टींचा यूज केला जातो. एक्स्ट्रॅक्टिव्ह उद्योगामध्ये, व्यवसायामध्ये फूडचा यूज केला जातो, फ्रूट्सचा यूज केला जातो. त्यानंतर त्यामध्ये व्हेजिटेबल्स असतील त्याचा यूज केला जातो. रॉ मटेरियल असेल, मग रॉ मटेरियल कशाचं रॉ मटेरियल येऊ शकतं तर त्यामध्ये शुगर केन असेल, कॉटन असेल, याचा यूज केला जात असतो. हे झालं एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीजमध्ये. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीजमध्ये ओके, तर टाईप्स ऑफ इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला फर्स्ट टाईप कुठला आहे हा विचारला जाऊ शकतो. तर लक्षात घ्यायचं फर्स्ट टाईप आपला प्रायमरी इंडस्ट्रीज आहे. ओके, त्यान एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री ही कशाशी कन्सर्न आहे हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. तर एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज ही प्रायमरी इंडस्ट्रीजची कन्सर्न आहे किंवा एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीज ही नॅचरल रिसोर्सेसची कन्सर्न आहे. ओके, देन त्यानंतर जेनेटिक इंडस्ट्री. जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे काय सांगितलं आहे तर जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे कसली इंडस्ट्री तर जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे कशा पद्धतीचे उद्योग तर अनुवंशिक उद्योग. म्हणजेच काय तर जे अगोदरपासून चालत आलेले आहेत. मग त्यामध्ये काय सांगितलेलं आहे, दोज इंडस्ट्रीज विच आर एंगेज्ड इन रिप्रोड्युसिंग बाय मल्टिप्लाइंग सर्टन स्पाइसेस अँड animals and plants and selling them in the market of the profit are named as genetic industry. बघा जेनेटिक इंडस्ट्री तुम्हाला विचारलं जाऊ शकतं की जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे काय. दोज इंडस्ट्रीज विच आर एंगेज इन रिप्रोड्युसिंग अँड मल्टिप्लाइंग सर्टन स्पीसीज ऑफ ॲनिमल्स अँड प्लांट अँड सेलिंग देम इन द मार्केट फॉर प्रॉफिट आर नेम ॲज डॅश डॅश. आन्सर असेल जेनेटिक इंडस्ट्री. त्यासाठी तुम्हाला मी स्क्रीनवरती पूर्ण इन्फॉर्मेशन घेतली आहे की जी मी तुम्हाला एक्सप्लेन करणार आहे. ओके, तर स्क्रीनवरती बघून तुम्ही नोट्स काढू शकता किंवा मी प्रॉपर तुम्हाला एक युनिट चॅप्टर कंप्लीट झाल्यानंतर नोट्स देणार आहे, प्रोव्हाइड करणार आहे, त्या तुम्ही नोट डाऊन करू शकता. तर काय सांगितलं जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे अनुवंशिक उद्योग तुम्ही तिथं म्हणू शकता किंवा अनुवंशिक बिझनेस म्हणू शकता जे की चालत आलेले आहेत अगोदरपासून. ओके, मग त्यामध्ये काय सांगितलं जातं तुम्हाला की जेनेटिक इंडस्ट्रीजमध्ये काय केलं जातं रिप्रोडक्शन घेतलं जातं. त्याबरोबर रिप्रोडक्शन जे असेल ते गुणाकारात गुंतलेलं असतं. म्हणजेच काय की अगोदर किती केलं गेलं, आत्ता किती करायचं आहे, पुढे किती होणार आहे. ओके, मग ह्यामध्ये प्राणी असतील, वनस्पती असतील, ॲनिमल्स असतील, प्लांट्स असतील, ह्याच्या वेगवेगळ्या काय केलं जातं, यांना वेगवेगळ्या पद्धतीनं काय केलं जातं मार्केटमध्ये सेल करण्यासाठी आणलं जातं आणि त्याच्यातून प्रॉफिट हा मिळवला जातो. म्हणजे जे काही प्राणी असतील मग प्राण्यांचा बिझनेस केला जातो. मग प्राण्यांचा बिझनेस म्हणजे काय तर ॲनिमल काय केलं जातं, ॲनिमलचं प्लांट उभे केलं जातं. तर प्लांट किंवा फार्म उभे केले जातात वेगवेगळे आणि त्यामधून ॲनिमलचं काय केलं जातं म्हणजेच काय सांगता येईल तुम्हाला तर प्राण्यांचा फार्म उभा केला जातो. प्राण्यांच्या फार्ममधून त्याच्यातून प्रॉफिट मिळवण्यासाठी तो बिझनेस वाढवला जातो. तो बिझनेस वाढवून ते प्राणी काय केले जातात मार्केटमध्ये सेल करण्यासाठी आणले जातात आणि त्याच्यातून भरपूर प्रमाणामध्ये नफा हा बिझनेसमॅन काय करत असतात मिळवत असतात. मग त्यामध्ये काय काय येऊ शकतं तर पोल्ट्री फार्म असेल, त्यानंतर कॅटल ब्रीडिंग फार्म असेल,
ओके. त्यामध्ये कॅटल ब्रीडिंग फार्म असेल, त्यानंतर पोल्ट्री फार्म असेल. पोल्ट्री फार्ममध्ये सुद्धा पोल्ट्री मोठ्या प्रमाणामध्ये मोठे असते, त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बर्ड्स जे काय केले जातात, सांभाळले जातात, पाळले जातात आणि त्यामधून मोठ्या प्रमाणामध्ये नफा हा मिळवला जातो. त्यानंतर पोल्ट्री फार्म नंतर प्लांट इंडस्ट्रीज असेल, रोपवाटिका असेल, वेगवेगळे रोपं तिथं मिळत असतात आपल्याला. वेगवेगळ्या रोपांचं तिथं म्हणजे वेगवेगळी रोपं तिथं तयार केली जातात आणि ती मार्केटला सेल करण्यासाठी आणली जातात. मग मुख्य यामध्ये प्रायमरी प्रोडक्ट्स, मेन प्रोडक्ट्स कुठले कुठले असू शकतात, तर यामधून कुठले कुठले प्रोडक्ट्स आपण एक्स्ट्रा घेऊ शकतो अनुवंशिक उद्योगामध्ये, जेनेटिक इंडस्ट्रीजमध्ये. त्यामध्ये मिल्क असेल तुमचं, वूल असेल, लोकरीचे उद्योग असतील, दुधाचे बिझनेस असतील, लोकरीचे बिझनेस असतील. त्यानंतर चीज असेल, बटर असेल, चीज असेल, मांस असेल, अंडी असेल, मासे असेल, वनस्पती बिया एक्सेट्रा. म्हणजे काय सांगितलं गेलं आहे, तर जेनेटिक इंडस्ट्री जी आहे ती जेनेटिक इंडस्ट्री कशाशी रिलेटेड आहे, तर बिझनेसशी रिलेटेड आहे. ओके. तर बिझनेसशी रिलेटेड आहे. मग त्यामध्ये कुठले बिझनेस, तर जे बिझनेस मोस्टली रिप्रोड्यूस केले जातात, म्हणजे जे बिझनेस अगोदरपासून चालत आलेले आहेत आणि पुन्हा पुन्हा आपण त्याच्यामध्ये तेच उत्पादन घेत आहोत, अशा पद्धतीचे इंडस्ट्री, अशा पद्धतीचे बिझनेस जेनेटिक इंडस्ट्रीजमध्ये येतात. अनुवंशिक बिझनेसमध्ये या पद्धतीचे बिझनेस येतात. मग त्यामध्ये कुठले कुठले येऊ शकतात, तर त्यामध्ये कॅटल ब्रीडिंग फार्म्स असतील, वेगवेगळ्या प्राण्यांचे फार्म्स केलेले असतात, ते फार्म्स असतील. मग त्यामध्ये गाईंचे असतील, म्हशींचे असतील, शेळ्यांचे असतील, अशा वेगवेगळ्या पद्धतीचे फार्म्स येतात प्राण्यांमध्ये. ओके. मग त्यामध्ये फार्म्स तयार करणं, तो बिझनेस वाढवणं, फार्म्स मोठ्या प्रमाणामध्ये वाढवणं आणि त्यामधून काही प्राणी सेल करून त्यामध्ये प्रॉफिट मोठ्या प्रमाणामध्ये मिळवणं. त्यानंतर पोल्ट्री फार्म असेल, प्लांट इंडस्ट्रीज असतील, मेन प्रोडक्ट्स असतील. मग त्यामध्ये मेन प्रोडक्ट्स कुठले कुठले येतात, तर त्यामध्ये मिल्क असेल तुमचा, वूल असेल तुमचं, बटर असेल, चीज असेल, मीट असेल, एग, फिश, सीड्स ऑफ प्लांट्स, या पद्धतीचे वेगवेगळे बिझनेससुद्धा इथं करता येतात आणि या बिझनेसला जास्तीत जास्त प्रमाणामध्ये स्कोप आहे. या पद्धतीचे बिझनेस करून जास्तीत जास्त प्रमाणामध्ये प्रॉफिटसुद्धा गेन करता येतो. ओके. त्यानंतरचा जर पॉईंट आपण बघितला तर त्यामध्ये काय आहे, तर सेकंडरी इंडस्ट्री. सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये काय सांगितलं गेलं आहे, तर सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये तुम्हाला सांगितलं की जेनेटिक इंडस्ट्रीवरती तुम्हाला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. ओके. सो जेनेटिक इंडस्ट्रीवरती क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. यामध्ये जेनेटिक इंडस्ट्रीचे एखादं एक्झाम्पल जर विचारलं गेलं तर एक्झाम्पल काय असेल तुमचं, पोल्ट्री फार्म असेल, प्लांट नर्सरीज असतील, त्यानंतर कॅटल ब्रीडिंग फार्म्स असतील. ओके. देन सेकंड पॉईंट, सेकंडरी इंडस्ट्रीज. सेकंडरी इंडस्ट्रीज दुय्यम उद्योग. आपण अगोदर बघितलं प्रायमरी उद्योग जे मोस्टली नॅचरलशी रिलेटेड आहे, निसर्गाशी रिलेटेड आहेत. त्यामध्ये फार्मिंग असेल तुमचं, फिशरिंग असेल, त्यानंतर हंटिंग असेल, त्यानंतर मायनिंग असेल. सो या पद्धतीचे वेगवेगळे आपण बिझनेस पाहिले. कशामध्ये, तर प्रायमरीमध्ये 2 टाईप्स येतात. पहिला एक्स्ट्रॅक्टिव्ह अँड दॅन जेनेटिकमध्ये कॅटल ब्रीडिंग असेल, त्यानंतर पोल्ट्री असेल, प्लांट मशिनरीज असतील. आता सेकंडरीमध्ये काय सांगितलं आहे, दुय्यममध्ये काय सांगितलं आहे, तर दुय्यम उद्योग हा कशाशी रिलेटेड आहे, तर पहिलं लक्षात घ्या, तो साहित्याशी रिलेटेड आहे, इक्विपमेंटशी रिलेटेड आहे, मशिनरीशी रिलेटेड आहे, तो रॉ मटेरियलशी रिलेटेड आहे. म्हणजेच कुठलीही साधने असतील, साहित्य असतील, त्याच्याशी दुय्यम उद्योग हा रिलेटेड आहे. सेकंडरी इंडस्ट्री ही रिलेटेड आहे. सेकंडरी इंडस्ट्री आर कन्सर्न विथ द मटेरियल्स विच हॅव ऑलरेडी बीन प्रोड्यूस्ड ॲट द प्रायमरी स्टेज. बघा, सेकंडरी बिझनेस हा कशाशी रिलेटेड आहे, ऑलरेडी प्रायमरी बिझनेसमध्ये ते मटेरियल्स तयार झालेले असेल त्याच्याशी रिलेटेड आहे सेकंडरी बिझनेस. म्हणजे सेकंडरी बिझनेसमध्ये प्रायमरी लेवलवरती अगोदरच त्या रॉ मटेरियलवरती प्रोसेस केलेली असते आणि त्याच्यानंतर जी प्रोसेस करायची असते ती त्यामध्ये सेकंडरी बिझनेसमध्ये येत असते. मग उदाहरणार्थ फॉर एक्झाम्पल सांगायचं म्हटलं तर काय तिथं, तर लोह खनिज उत्पादन. ऑलरेडी प्रायमरी इंडस्ट्री काय करत असते, त्याचं उत्खनन करत असते आणि रॉ मटेरियल हे तयार करून ठेवत असते आणि रॉ मटेरियल ते काय केलं जातं, सेल केलं जातं. आणि रॉ मटेरियल सेल केल्यानंतर ते रॉ मटेरियल परचेस करणारे कोण असतात, तर सेकंडरी इंडस्ट्रीज असतात. सेकंडरी इंडस्ट्रीज ऑलरेडी तयार असणारं रॉ मटेरियल काय करतात, परचेस करतात, त्याच्यावरती प्रोसेस करतात आणि फायनल प्रोडक्ट्स ते तयार करतात आणि त्याच्यातून ते प्रॉफिट मिळवत असतात. ओके. हे झालं सेकंडरी इंडस्ट्रीमध्ये. फॉर एक्झाम्पल मायनिंग ऑफ आयरन
or is a primary industry but manufacture of steel is a secondary industry. बघा, उत्खनन करून काय केलं जातं, आयरन बाहेर काढलं जातं, लोह बाहेर काढलं जातं. हे कोण करतं, तर प्रायमरी इंडस्ट्री. परंतु ते लोह परचेस करून, ते रॉ मटेरियल लोहाचं परचेस करून त्याच्यावरती फायनल प्रोसेस केली जाते आणि फायनल प्रोसेस करून त्याच्यावरती काय केलं जातं, तर फायनल स्टील तयार केलं जातं. मग हे स्टील तयार कोण करतात, तर सेकंडरी इंडस्ट्रीज. ओके, सो या पद्धतीनं सेकंडरी इंडस्ट्रीज काम करत असतात. सेकंडरी इंडस्ट्रीज ज्या काय काम करतात त्याच्यासाठी ऑलरेडी पहिली स्टेज जी असेल ती प्रायमरी इंडस्ट्रीनं कंप्लीट केलेली असते. जसं की शुगरच्या बाबतीत सुद्धा आपण म्हणू शकतो. शुगर केनच्या बाबतीत जर शुगर बनवायचे असेल तर काय केलं जातं, तर रॉ मटेरियल ऑलरेडी म्हणजेच ऊस जो आहे तो शेतकरी ऑलरेडी काय करतात, पिकवत असतात. म्हणजे शेतकरी आपल्या शेतामध्ये ऊस हा लावत असतात आणि ऊस तो काढला जातो. तो ऊस डायरेक्टली काय केलं जातं, कारखान्यामध्ये विकला जातो. ओके, आणि कारखान्यामधून काय तयार होतं, तर कारखान्यामधून डायरेक्टली शुगर तयार होत असते. म्हणजे कारखाना जे काय काम करतोय ते काय येणार, तर ते दुय्यम इंडस्ट्रीमध्ये येणार. आणि फार्मर जे काय करतोय ते काय कशामध्ये येणार, तर ते प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये येणार. ओके, अतिशय इझी आहे, समजण्यासारखं आहे, सोपं आहे, सोप्या लँग्वेजमध्ये आहे. जे काही स्क्रीनवरती तुम्हाला एक्सप्लेनेशन दिसते ते सुद्धा अतिशय सोप्या लँग्वेजमध्ये आहे. ओके, त्यानंतरचा सी पॉईंट आपल्याला बघायचा तो म्हणजे सर्व्हिस इंडस्ट्री. आता सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये सर्व्हिसेस दिल्या जातात त्या आपल्याला दिसतात का, किंवा ज्या काही वेगवेगळ्या सर्व्हिसेस दिल्या जातात त्याला आपण टच करू शकतो का, ते नाही. सेवा उद्योग, सर्व्हिस इंडस्ट्रीला काय म्हटलं जातं, मेनली the service industries are usually engaged in the manufacturing of intangible goods which cannot be seen or touched by naked eye. बघा काय सांगितलं आहे, तर तुम्हाला विचारला जाऊ शकतो याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये क्वेश्चन विचारला जाऊ शकतो तुम्हाला सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये. आणि सेकंडरी इंडस्ट्रीवरती सुद्धा मला क्वेश्चन हा विचारला जाऊ शकतो. जेनेटिक इंडस्ट्रीवरती एक, सेकंडरीवरती एक, सर्व्हिसवरती एक क्वेश्चन विचारला जाऊ शकतो. आणि एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीवरती सुद्धा एक क्वेश्चन तुम्हाला विचारला जाऊ शकतो. सर्व्हिस इंडस्ट्रीवरती काय विचारलं जाऊ शकतो, की सर्व्हिस इंडस्ट्री म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. सेकंडरी इंडस्ट्री म्हणजे काय हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. जेनेटिक इंडस्ट्री म्हणजे काय विचारलं जाऊ शकतं. एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री म्हणजे काय तुम्हाला विचारलं जाऊ शकतं. ओके, तर सर्व्हिस इंडस्ट्रीमध्ये काय सांगितलं आहे, तर सर्व्हिस इंडस्ट्री आर युजली एंगेज्ड इन द मॅन्युफॅक्चरिंग ऑफ इंटँजिबल गुड्स विच कॅन नॉट बी सीन ऑर टच. काय सांगितलं आहे, तर सर्व्हिस इंडस्ट्री तुम्हाला अगोदर सांगितलं. सेवा उद्योग जे असतात, सेवा उद्योगामध्ये ज्या काही सेवा दिल्या जातात त्याला आपण बघू शकतो का, नाही. त्याला आपण टच करू शकतो का, नाही. काय सांगितलं गेलं आहे, तर सेवा उद्योग हे कशा पद्धतीचे उद्योग असतात, तर ते इंटँजिबल असतात, अमूर्त असतात, त्याला आपण पाहू शकत नाही. इंटँजिबल स्वरूपाचे ते बिझनेस असतात. त्यामध्ये ज्या काही वस्तू असतील किंवा ज्या काही सेवा असतील त्या आपण उघड्या डोळ्याने पाहू शकत नाही, त्याला आपण स्पर्श करू शकत नाही, त्याला आपण टच करू शकत नाही. मग त्यामध्ये प्रोफेशनल सर्व्हिसेस येतात. ओके, कोणकोणत्या प्रोफेशनल सर्व्हिसेस यामध्ये येऊ शकतात, द सर्व्हिस ऑफ प्रोफेशनल सच ॲज अ डॉक्टर्स, लॉयर्स इज एक्झाम्पल्स ऑफ सर्व्हिस इंडस्ट्री. सर्व्हिस इंडस्ट्रीचं एखादं एक्झाम्पल विचारलं तर सांगता आलं पाहिजे. सर्व्हिस इंडस्ट्रीचं एक्झाम्पल कुठलं आहे, डॉक्टर्स. जे काही डॉक्टर आपल्याला सर्व्हिस देतो त्या सर्व्हिसला आपण बघू शकतो का, तर नाही. त्या सर्व्हिसला आपण टच करू शकतो का, तर नाही. त्यानंतर जे काही सर्व्हिस आपल्याला लॉयर्स देतात, लॉयर्स जे काही आपल्याला सर्व्हिसेस देतात त्याला आपण टच करू शकतो का, तर नाही. त्याला आपण बघू शकतो का, तर नाही. ओके, सो या पद्धतीनं आपण काय पाहिलं, स्कोप ऑफ बिझनेसमध्ये आपण पहिला पॉईंट पाहिलेला आहे आपला कुठला, तर प्रायमरी इंडस्ट्री. त्यापासून आपला पहिला पॉईंट सुरू झालेला आहे. प्रायमरी इंडस्ट्रीमध्ये आपण एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्री आणि जेनेटिक इंडस्ट्री पाहिली. त्यानंतर आपण सेकंडरी इंडस्ट्री पाहिली. त्यामध्ये आपण त्यानंतर आपण सी पॉईंट पाहिला, सर्व्हिस इंडस्ट्री. सो पहिला पॉईंट आपला काय येणार आहे, स्कोपमध्ये इंडस्ट्री. ओके, इथं आपला पॉईंट नंबर 1 इंडस्ट्री अँड सेकंड पॉईंट आपला असणार आहे कॉमर्स. सो नेक्स्ट लेक्चर जे आपलं असणार त्यामध्ये आपण कॉमर्स हा पॉईंट स्टडी करणार आहोत. कॉमर्समध्ये वेगवेगळे पॉईंट्स येतात बिझनेसशी रिलेटेड, व्यापाराशी रिलेटेड, ते आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये स्टडी करणार आहोत. ओके, सो आजचे जे लेक्चर झालं आहे इंडस्ट्री असेल,
इंडस्ट्रीवरती तुम्हाला एक क्वेश्चन विचारला जाऊ शकणार. प्रायमरी इंडस्ट्रीजवरती एक, एक्स्ट्रॅक्टिव्ह इंडस्ट्रीवरती, जेनेटिक इंडस्ट्रीवरती, सेकंडरी इंडस्ट्री, सर्व्हिस इंडस्ट्री. सो या सर्वांवरती एक एक क्वेश्चन विचारला जाऊ शकणार. इंडस्ट्री म्हणजे लक्षात ठेवा की जे काही बिझनेस असतील, रॉ मटेरियल कलेक्ट करायचं, त्याच्यावरती प्रोसेस करायची, त्याच्यावरती वेगवेगळ्या प्रोसेस केल्यानंतर जे काही तयार होईल त्याला फिनिश्ड गुड्स नाव दिलं जातं आणि ते कन्झ्युमर्सला सेल केलं जातं, त्यामधून नफा हा मिळवला जातो. ओके. सो नेक्स्ट लेक्चर जे आपलं असेल त्यामध्ये आपण कॉमर्स पॉईंट स्टडी करणार आहोत. Students, if you have any query, ask me in comment section. Thank you.